आणि या लग्नातून तिची सुटका करावी। तन्मयचे वकील म्हणाले, तन्मय यांच्यावरील आरोप आम्ही वेळोवेळी खोडून काढलेले आहेत, तरी भरपाई द्यायला आमचे अशील तन्मय तयार आहेत। पण कोर्टाला माझी एकच विनंती आहे की आज तन्मयचे आजोबा वय वर्ष 85, त्यांना फक्त थोडे बोलायचे आहे, तर तशी परवानगी मिळावी। तन्वीच्या वकिलांनी लगेच आपला विरोध नोंदवला। न्यायाधीशांनी तन्मयकडे पाहता एक नजर टाकली, त्यांचा विरोध अमान्य करून तन्मयच्या आजोबांना बोलायला सांगितले। आजोबा म्हणाले, न्याय देवता आंधळी आहे, ती पाहत नाही तर फक्त ऐकते, तर मीही काही ऐकवणार आहे। मला माहिती आहे तन्वीलाही मनातून हे मान्यच आहे की तिने जे आरोप तन्मयवर केलेत ते सर्व खोटे आहेत। आम्ही संस्कार दिलेत आमच्या मुलांना, नातवंडांना, स्त्री दाक्षिण्याचे, प्रेम निभावण्याचे, घर कुटुंबाला जपण्याचे ते तन्मय कसोशीने पाळत आला। आज कायदा स्त्रीच्या बाजूने आहे, त्या कायद्याचा मान राखत आम्ही तन्वीच्या मागण्या मान्य केल्या। मान्यच करायच्या होत्या तर आम्ही 6 वर्ष का लावली? कारण कुठेतरी आशा होती की तन्वीला तन्मयचे प्रेम कळेल। काय केलं नाही तन्मयने तिच्यासाठी? तिच्या हवेपणाला फक्त तो पुरू शकला नाही, हरला, कर्ज काढून सुद्धा हरला, अजून ते कर्ज फेडायचं आहे। तन्वीला पोटगी म्हणून स्वतःचे सगळे शेअर्स विकून पैसे उभे केलेत। तन्वीला शब्द दिला की तुला या घराबाहेर कधीच काढणार नाही, म्हणून तो बेघर झाला। बंगला हवा, महागडी गाडी हवी आणि सगळं हवं। या हवेपणासाठी शॉपिंग शॉपिंग आणि शॉपिंग या हव्यासानेच तन्मयचा बळी घेतलाय। मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी तन्मय आणि तन्वीची केस हव्यास बळी म्हणून नोंदवावी। लग्न मोडताना मुलीला द्यावी लागणारी भरपाई म्हणजे सुद्धा हुंडाच झाला की जो आपल्या मुलासाठी काही वेळेला त्याचे आईबापच भरतात, कारण त्यांनाही सुटका हवी असते या रोजच्या त्रासातून। या लग्नामुळे रोज थोडा थोडा विझत चाललेला माझा नातू महिना झाले काही बोलत नाही, खात नाही, पित नाही। या मानसिक आघाताने तो उभा राहू शकत नाही, त्राण गेले त्याच्या पायातले, अक्षरशः व्हीलचेअरवर आलाय तो। न्याय देवता आंधळी आहे, ती पाहू शकत नाही, पण तुम्ही वकील आणि न्यायाधीश तर पाहू शकत आहात ना। लग्नानंतर मुलगी हुंडाबळी ठरली तर मुलीला सहानुभूती मिळते, सासरच्यांना जेल। आज लग्नानंतर द्यावी लागणारी भरपाई आणि लग्नानंतर तन्वीने दिलेला मानसिक त्रास, ज्याचे व्रण नाहीत, जखमा दिसत नाहीत, पण ही अवस्था तर दिसणारी आहे ना। तन्मयवरचे आरोप हा तुमच्या समोर असलेला तन्मय आणि तन्वीने केलेले आरोप आणि तुमच्या समोर उभी असलेली ही तन्वी, फरक तरी लक्षात घ्या।